काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे. आज आपण अर्थशास्त्र आणि संगणक या दोन थोड्याशा तुमच्याकडनं दुर्लक्षित होणाऱ्या टॉपिकवरचे प्रश्न पाहणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती, सर अर्थशास्त्र आणि संगणकावर प्रश्न विचारले जात आहेत, मात्र आम्ही जरा थोडं त्यामध्ये कमी पडतोय. तर अर्थशास्त्र आणि संगणक या दोनही घटकांवर पोलीस भरतीला नेमके प्रश्न कसे येतील आणि त्याचा उत्तर आपल्याला कशा पद्धतीने टॅकल करायचे आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. सो लक्षात घ्या, अर्थशास्त्र आणि संगणक. मित्रांनो, तुमच्यासाठी दररोज आपण महत्वाचे व्हिडिओ, महत्वाचे कंटेंट देत आहोत. अपेक्षा एकच आहे, तुम्ही प्रत्येक व्हिडिओ पूर्णपणे बघाल आणि व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर कराल. आणि इतकंच नाही, व्हिडिओ नेमके कसे वाटतात हे कमेंट करायला विसरत जाऊ नका, कारण तुमची एक एक कमेंट तुमच्या कामाच्या मास्तरला व्हायरल करण्यासाठी मदत करणार आहे. तर हा कामाचा मास्तर तुमच्या समोर उभा आहे. चला, आजच्या आपण लेक्चर्स मध्ये बँकिंग आणि डिजिटल अर्थव्यवस्थेबद्दल बघणार आहे, भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल बघणार आहे, त्यासोबतच मूलभूत आर्थिक संकल्पना याविषयी सुद्धा महत्वाच्या गोष्टी बघणार आहोत. बघा, यामध्ये पहिलाच प्रश्न काय आहे पहा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणजे आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? महत्वाचा प्रश्न आहे. संजय मल्होत्रा हे 26वे गव्हर्नर आहेत, जे सध्याचे आपल्या आरबीआयचे गव्हर्नर आहेत. बघा प्रश्न काय, भारतात युनिफाईड पेमेंट्स म्हणजेच काय, तर युपीआय आणि डिजिटल पेमेंट कोण व्यवस्थापित करत आहे? तर यामध्ये नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI यांच्याकडनं हे पेमेंट कार्यान्वित त्या ठिकाणी केले जात असतात. चला पुढे पाहूया. बघा या ठिकाणी रेपो रेट म्हणजे काय? आरबीआय संदर्भातली महत्वाची बँक आहे. आता आरबीआय ही भारताची मध्यवर्ती बँक आहे, आपल्याला माहिती पाहिजे. आरबीआय ची स्थापना कधी झाली कमेंट करून सांगा. लगेच पटापट कमेंट करायची, झापूक झुपूक कमेंट करायची. मास्तर एकटा नाही बोलणार, तुम्ही सुद्धा बोललं पाहिजे. चलो, क्वालिटी कंटेंट आहे भावानो, क्वालिटी कंटेंट लक्षात ठेवायचं. एक एक व्हिडिओ, एक एक पॉइंट क्वालिटीचा लक्षात घ्या. ठीक आहे. बघा, रेपो रेट आरबीआय संदर्भातली महत्वाची माहिती. रेपो रेट म्हणजे काय? ज्या व्याजदराने आरबीआय व्यापारी बँकांना कर्ज देते त्याला रेपो रेट बोलायचं. आता बघा, एसएलआर चे पूर्ण रूप काय? आता एसएलआर चे पूर्ण रूप स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. ओके, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो हे याचं एसएलआर चं पूर्ण रूप आहे. आता बघा, सीआरआर म्हणजे काय? अर्थातच कॅश रिझर्व्ह रेशो. ओके, म्हणजे व्यावसायिक बँकांना आरबीआय जवळ ठेवा लागणारा किमान रोख राखीव निधी. बघा, बऱ्याचदा प्रश्न येऊ शकतो की सीआरआर याचा लॉंग फॉर्म किंवा व्यावसायिक बँकांना आरबीआय जवळ ठेवा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजे काय? तर सीआरआर. ओके, सो याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. आता बघा, बँकिंग क्षेत्रातले 3 गोल्डन फॅक्टर्स जे नेहमी बरोबर असतात. आता बघा, यामध्ये प्रश्न आहे, भारतातील 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण 1969 मध्ये झाले होते. बऱ्याचदा ही विधानं येतात आणि विधानं बरोबर आहेत किंवा चुकीचे आहेत ओळखायची असतात. तर अर्थातच 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण हे 1969 मध्ये झाले आहे, कायम लक्षात ठेवा. आरबीआय ही मध्यवर्ती बँक असून तिचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे, लक्षात घ्या. आणि आरबीआयला मध्यवर्ती बँक किंवा बँकांची बँक असं या ठिकाणी उल्लेखलं जातं. प्राधान्य क्षेत्र कर्ज म्हणजे या ठिकाणी प्रायोरिटी सेक्टर कशामध्ये? अंतर्गत बँकांना 40% कर्ज कृषी व लघु उद्योगांना द्यावे लागते. ओके, म्हणजे जे काय आरबीआय अंतर्गत बँका आहेत त्यांना 40% कर्ज कृषी आणि लघु उद्योगांना त्या ठिकाणी द्यावं लागतं. ठीक आहे. आता पुढे पहा, भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत? आपल्या भारतामध्ये अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत? तर दादाभाई नौरोजी हे भारतीय अर्थशास्त्राचे जनक मानले जातात बाबांनो. बघा, पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया कोणी लिहिलेला आहे? दादाभाई नौरोजींनी. पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हे दादाभाई नौरोजींनी लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. लुटीचा सिद्धांत, आर्थिक निरासरणाचा सिद्धांत कोणी मांडला? अर्थातच दादाभाई नौरोजी यांनी मांडला. म्हणजे दादाभाई नौरोजी ज्यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक बोलतो आपण, त्यांचं नेमकं काम काय आहे हे आपल्याला माहित पाहिजे. त्यामुळे हा क्वालिटी कंटेंट तुमच्या समोर तुमच्या कामाचा मास्तर मांडतोय, लक्षात ठेवा. बघा, देशाच्या विकासाची धोरणे कोणते आयोग तयार करतं? देशाच्या विकासाची धोरणं कोणता आयोग तयार करत असतं? तर सध्या नीती आयोग तयार करत आहे. त्याचे पदसिद्ध अध्यक्ष हे कायम पंतप्रधान असतात.
बघा, शंकराचार्य समितीने 2016 मध्ये भारताचे आर्थिक वर्ष कोणते असावे अशी शिफारस केली होती. अर्थातच 1 जानेवारी ते 31 डिसेंबर. सध्या भारताचे आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे भारताचं आर्थिक वर्ष नेमकं चालू कधी होतं? 1 एप्रिलला चालू होतं. परंतु हे जे आचार्य समिती आहे यांनी सांगितलं 1 जानेवारीला चालू करा. ओके, बघा आता पुढे या ठिकाणी महत्वाचं काय पहा, अर्थशास्त्राची मूलतत्वे. ओके, प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल हे आहेत, लक्षात घ्या. ओके, आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. ठीक आहे, यामध्ये आता कर रचना, प्रत्यक्ष कर विरुद्ध अप्रत्यक्ष कर हे आपल्याला माहित पाहिजे. आता बघा, आयकर, कॉर्पोरेट कर, विक्री कर, मालमत्ता कर यापैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर नाही? ओके, सो उत्तर आहे विक्री कर. विक्री कर हा प्रत्यक्ष कर नाही. ओके, आता बघा, प्रत्यक्ष कर यामध्ये जे स्वतः सरकारला भरायचे असतात. ठीक आहे, उदाहरणार्थ आयकर हा प्रत्यक्ष कर आहे, कॉर्पोरेट कर हा प्रत्यक्ष कर आहे, मालमत्ता कर हा प्रत्यक्ष कर आहे. कारण डायरेक्ट ज्याला कर भरायचा आहे तो व्यक्ती गव्हर्नमेंटला तो पैसे पाठवतो किंवा भरत असतो. आता अप्रत्यक्ष कर म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स, जे वस्तू सेवाद्वारे दुसऱ्यावर ढकलले जातात. ठीक आहे, उदाहरणार्थ विक्री कर, सेल टॅक्स, जीएसटी वगैरे वगैरे वगैरे. जसं की जीएसटी, आपण एखाद्या दुकानातून एखादी वस्तू घेतली, त्या दुकानदाराला आपण जीएसटी पे करतो आणि तो दुकानदार नंतर तो गव्हर्नमेंटला पे करतो, याला अप्रत्यक्ष कर म्हणायचं असतं. ठीक आहे, चला पुढे. आता बघा, जगात कोणत्या देशामध्ये कच्च्या तेलाचे सर्वाधिक साठे आहेत? व्हेनेझुएला. कुठे? व्हेनेझुएला. ठीक आहे, आता बघा, बिटकॉइनचे सर्वात लहान एकक काय आहे? सतोशी. काय आहे? सतोशी हे सर्वात लहान एकक आहे, लक्षात घ्या. आता बघा, आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा, नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान, भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी, अर्थशास्त्राची मूलतत्वे अल्फ्रेड मार्शल यांनी लिहिलेलं आहे. आरबीआय बँकांना कर्ज देते, त्याला रेपो रेट बोलायचं. किमान रोख निधी म्हणजे सीआरआर आहे. युपीआयचे ऑपरेट कोण करतं? एनपीसीआय करतं. बिटकॉइनचे लहान एकक सतोशी आहे आणि सध्या कच्च्या तेलाचे सर्वाधिक साठे हे व्हेनेझुएला आहेत. आता बघा, या अर्थशास्त्रामध्ये महत्वाच्या बऱ्याच गोष्टी राहतात मित्रांनो. आता आपण संगणकाबद्दल काही महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत, त्यावरचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता बघा, यामध्ये महत्वाची माहिती आपण पाहूया. आता बघा, खूप बेसिक प्रश्न येतात आपल्याला माहित आहे कम्प्युटर म्हणजे या ठिकाणी माहिती साठवून कोण ठेवतं? तर हार्ड डिस्क ही माहिती साठवून ठेवते. आता बऱ्याचदा प्रश्न येतात इनपुट डिव्हाइस म्हणजे काय? कॉम्प्युटरमध्ये बघा, माऊसला इनपुट डिव्हाइस बोलायचं, त्यानंतर कीबोर्ड जो आहे याला इनपुट डिव्हाइस बोलायचं. या ठिकाणी माहिती टाईप करण्यासाठी कीबोर्ड वापरला जातो. आणि संगणकाचा मेंदू म्हणजे काय? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सीपीयू. याचा लॉंग फॉर्म बऱ्याचदा परीक्षेला विचारला गेला आहे. सीपीयू चा लॉंग फॉर्म सांगा. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा सीपीयू चा लॉंग फॉर्म आहे. भावांनो, खूप छोट्या गोष्टी आहेत. आता बघा, स्मरणशक्ती म्हणजे मेमरी. आता मेमरी, तात्पुरती मेमरी म्हणजे रॅम आहे, लक्षात ठेवा. स्मरणशक्तीचं मोजमाप हे बाइट्स मध्ये होत असतं आणि सर्वात लहान एकक स्मरणशक्ती मोजण्याचं हे बीट आहे. बऱ्याचदा प्रश्न येतो, स्मरणशक्ती मोजण्याचं सर्वात लहान एकक कुठलं? तर बीट आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी प्रक्रिया म्हणजे कार्यक्षमतेचं एकक हे हर्ट्झ आहे. काय आहे? हर्ट्झ आहे. आणि माहिती साठवणे याला बायनरी असं बोलत असतो. ठीक आहे, आता बघा, संगणकीय भाषा काय आहेत? बघा, जावा, सी प्लस प्लस, पायथॉन, पर्ल. पायथॉन सर्वाधिक वापरली जाते. बघा, टेबल मधील सेल्स नष्ट करण्यासाठी डिजिटल सेल्स त्या ठिकाणी वापरलेले जातात. आता बघा, भारताचा पहिला संगणक कुठला आहे? भावानो, सिद्धार्थ आहे. भारताचा पहिला संगणक सिद्धार्थ आहे. आणि भारताचा पहिला महासंगणक परम 8000 आहे. काय आहे? परम 8000 आहे. ठीक आहे, आता बघा, यामध्ये काय प्रश्न विचारलं? इंटरनेटचा पहिला ब्राउझर आहे मोझॅक. माहिती शोधण्यासाठी सर्च इंजिन वापरतो आपण. सर्च इंजिन, गुगल हे सर्च इंजिन आहे, बरोबर आहे की नाही? संगणकाचा ऍड्रेस याला आयपी ऍड्रेस बोलतो आपण. काय बोलतो? आयपी ऍड्रेस. प्रश्न येतो यावर. देवाणघेवाण नियमावली म्हणजे प्रोटोकॉल आणि ईमेल प्रणालीचे काम
कार्य काय आहे, SMTP हे त्याचा बघा. आता कनेक्टिव्हिटी मध्ये बोलायचं झालं तर संदेश वहन ऑप्टिकल फायबर आहे. डाटा कम्युनिकेशन रेट बीट्स पर सेकंड असं बोललं जातं. उपकरणांना जोडणारा तारांचा समूह जो आहे तो बस असतो. इंटरनेट नेटवर्किंगचा प्रकार पॅकेट स्विच नेटवर्क आहे. सायबर मध्ये काय धोके आहेत पहा. नको असलेले जंक किंवा ईमेल, याला काय बोलतो आपण, स्पॅम, त्याला स्पॅम म्हणून उल्लेखलं जातं. ठीक आहे. आय लव्ह यू हा संगणक व्हायरस आहे, लक्षात ठेवा. मान्यता नसलेला वापर याला हॅकिंग बोलतो आपण इंटरनेट प्रणालीमध्ये. DDoS म्हणजे बॉटनेस वितरित जाळ्यांवरील हल्ला आहे, म्हणजे हे एक प्रकारे धोका आहे, सायबर धोका आहे. आता बघा यामध्ये प्रसिद्ध ऑपरेटिंग सिस्टम. आता ऑपरेटिंग सिस्टम काय, विंडोज हे ऑपरेटिंग सिस्टम आहे, आणि मॅक OS आणि लिनक्स. त्यानंतर मोबाईल मध्ये अँड्रॉइड ही एक सिस्टम आहे, आणि ऍपल कंपनीची iOS किंवा मॅक OS ही एक सिस्टम आहे. या ठिकाणी शोध आणि जनक, तंत्रज्ञानाचे शिल्पकार, बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात, खूप महत्वाचा आहे. संगणकाचे जनक कोण आहेत मित्रांनो? संगणकाचे जनक कोण हा प्रश्न आपल्याला विचारला जातो. चार्ल्स बॅबेज हे संगणक जनक आहेत. इंटरनेटचे पिता कोण आहे? फादर ऑफ द इंटरनेट. ठीक आहे. विंटन सर्फ हे या